TGSB बँक प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतो या कार्यक्रमात आपलं स्वागत। नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊयात। यामध्ये पंकज भुजबळ आमदार आहेत, बाजूलाच येवला मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आमदार आहेत। छगन भुजबळांवर येवल्याची जबाबदारी आहे, तसंच नांदगावमधनं पंकज भुजबळ यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही छगन भुजबळ यांचीच आहे। पंकज भुजबळ लढतात का समीर भुजबळ लढतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एकूणच नांदगावमध्ये भुजबळ फॅमिलीमधनं कोणी लढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पाहूयात या विशेष भागात। सलग दुसऱ्यांदा कुणालाही आमदारकी न देणारा मतदारसंघ अशी ख्याती आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघाची। येवल्यात जो विकास झाला त्या पद्धतीचा विकास आपल्याकडेही होईल अशा अपेक्षेनं नांदगावकरांनी 2009 साली भुजबळांच्या घरात सत्ता दिली। छगन भुजबळांचे चिरंजीव पंकज भुजबळ आमदार म्हणून निवडून आले। भुजबळ म्हणजे विकास असं समीकरण लक्षात घेऊन नांदगावकरांनी मतदान केलं, पण प्रत्यक्षात विकास झालाय का असा प्रश्नही आता विचारला जातोय। नांदगावची निवडणूक ही नेहमीच पाणी प्रश्नावर लढवली जाते। अवर्षणग्रस्त भाग असलेल्या नांदगाव मतदारसंघात पिण्याचं पाणी असो किंवा शेतीसाठी पाणी असो, फक्त एकच मुद्दा महत्त्वाचा, तो म्हणजे पाणी। नांदगाव मतदारसंघातील मनमाड शहर म्हणजे रेल्वेचं मोठं जंक्शन, पण या जंक्शन शहरातील पाणी प्रश्नही तितकाच जंक्शन आहे। मनमाडकरांना महिन्यातनं एकदा पिण्याचं पाणी येतं। आता गेल्या महिनाभरापासनं मनमाडकरांनी 8 दिवसातनं एकदा पाणी पुरवठा सुरू झालाय, पण हा पाणी पुरवठा निवडणुकीच्या तोंडावरचं गाजर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। मनमाड परिसरात पाणी टंचाईमुळे प्रचंड अस्वच्छता पाहायला मिळते। घरात इतर सामान कमी आणि पाण्याची भांडी जास्त ही मनमाडमधल्या घरघरकी कहाणी। राजकीय विश्लेषकांनीही नांदगावची निवडणूक पाण्याच्या मुद्द्यावर गाजणार हे स्पष्ट केलंय। नांदगावमध्ये उशिरा सुरुवात झाली आहे। नांदगावमध्ये पंकज भुजबळ निवडून आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जो वेगाने जी कामं व्हायला पाहिजे होती तशी झालेली दिसत नाही आहेत। त्याच्यानंतर मात्र चांगली कामं झालेली आहेत। विशेषतः मनमाडच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आत्ता तिथल्या धरणाचा जॅकवेल वगैरे बदलून किमान 25 दिवसाच्या ऐवजी 8 दिवस पाणी मिळावं असं झालेलं आहे। तिथल्या नस्तनपूर देवस्थानाचा मोठा विकास झालेला आहे। आणखी बरीचशी कामं त्यांनी केलेली आहेत, परंतु त्याला उशीर झाला आहे। म्हणजे ती ज्या प्रमाणात ते येवल्यात आहेत, पटकन नजरेला भरणारी जी कामं येवल्यामध्ये दिसतात तशी ती नांदगावमध्ये दिसायला अजून वेळ आहे किंवा ती आता दिसत नाही आहेत। भुजबळ साहेब जितकं लक्ष येवल्याकडे देतात तितकं लक्ष ते नांदगावकडे देत नाही तशी तक्रार लोकांनी सुरू केली आहे। नस्तनपूरच्या शनी मंदिर परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात पंकज भुजबळ यशस्वी झालेत। पर्यटन मंत्रालयाकडनं कोट्यवधींचा निधी आणून पंकज भुजबळांनी नस्तनपुरातील शनी मंदिर परिसराचा विकास केला। नांदगाव शहरातील नदीवर बांधलेला पूल, मतदारसंघात जलसंधारणासाठी बांधलेले बंधारे, शासकीय कार्यालयांचं एकत्रीकरण करून बांधलेल्या आधुनिक इमारती अशा अनेक विकास कामांची पुस्तिका पंकज भुजबळांनी तयार केली आहे। पण येवल्यात छगन भुजबळांच्या माध्यमातून झालेलं काम जे प्रथमदर्शनी दिसतं ते नांदगावात दिसत नाही, हे सामान्य नागरिकांचंच नव्हे तर राजकीय विश्लेषकांचंही मत आहे। ते मोठे नेते आहेत, याचं पहिलं लक्षण हे आहे की त्यांच्या मतदारसंघ तर त्यांना राखायचाच आहे, पण त्याचबरोबर बाजूचं पण जिंकायचं आहे। आणि किंबहुना नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर आत्ता जो स्कोअर आहे राष्ट्रवादीचा तो कायम ठेवणे हे सुद्धा त्यांच्यासमोरचं आव्हान आहे। पण स्पेसिफिकली येवला आणि नांदगाव हे दोन्ही लागून असलेले मतदारसंघ जे आहेत ते छगन भुजबळांना लढवायचे आहेत। या उलट शिवसेनेनं मनमाड नांदगावमध्ये पंकज भुजबळांना मोठं आव्हान निर्माण केलंय। शिवसेनेनं स्वखर्चातनं मनमाडकरांना टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू केलाय। ऐन उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेल्या या पाणी पुरवठ्यावर मनमाडकर चांगलेच खुश आहेत। शिवसेनेच्या वतीनं मनमाड नांदगाव परिसरात अँब्युलन्स सेवाही सुरू करण्यात आली आहे। नांदगाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा संघर्षही पाहायला मिळतोय। पंकज भुजबळ यांची उमेदवारी कायम राहते का ऐनवेळी समीर भुजबळांना उमेदवारी मिळते याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। पंकज भुजबळांच्या संपर्काबाबत सुद्धा मतदारसंघात नाराजी पाहायला मिळते। एकूणच येवल्यासोबत नांदगाव राखण्याचं मोठं आव्हान भुजबळ कुटुंबियांसमोर असल्याचं स्पष्ट चित्र नांदगावात पाहायला मिळतं। पंकज भुजबळांच्या समोर आव्हान आहे। त्याचं कारण असं आहे की तिथं आतला आणि बाहेरचा असं वाद बदले बाहेरच्या उमेदवाराच्या विरोधात एक वातावरण तयार झालेलं आहे गेल्या काही महिन्यांमध्ये।
जागोजागी म्हणजे मालेगावमधले जे जिल्हा परिषदेचे सर्कल नांदगावमध्ये येतात तिथं मेळावे झाले, मनमाडमध्ये मेळावा झाला, नांदगावमध्ये मेळावा झाला. तर हे सगळे माजी आमदार सगळे एकत्र येत आहेत, प्रमुख नेते एकत्र येत आहेत आणि त्यांचा सगळ्यांचा एक साधारणपणे सूर असा दिसतो आहे की आता कुठंतरी थांबवा बाहेरचे उमेदवार आणि स्थानिक प्रतिनिधित्व द्या. आणि त्यामुळे ते मात्र चॅलेंज असेल पंकज भुजबळांसाठी आणि ते केवळ पंकज भुजबळांसाठी नाही तर अगदी छगन भुजबळांसाठी पण चॅलेंज असेल. उमेदवारी जर पुन्हा पंकज भुजबळांना दिली तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मात्र ती मोठी असेल. ओबीसी विरुद्ध मराठा मतांचं ध्रुवीकरण हा मुद्दाही नांदगावात महत्वाचा आहे. येवल्यात छगन भुजबळांना 10 वर्ष काम करता आलं, पण पंकज भुजबळांना नांदगावात 5च वर्ष मिळाली आहेत. त्यामुळे पुढची टर्म द्या, आणखी बदल होईल असा प्रचार पंकज भुजबळ करू शकतात. नांदगावमध्ये पंकज भुजबळ यांनी आमदार म्हणून नक्की कोणती विकास कामं केली जाणून घेऊयात स्वतः पंकज भुजबळ यांच्याकडनं. तसंच पाहूयात काय म्हणतायत पंकज भुजबळांचे विरोधक एका ब्रेकनंतर.